टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। हिंदी भाषेवरून मनसे आक्रमक होती आणि काल राज ठाकरे यांनी देखील लहान मुलांवर मुख्यमंत्री हे हिंदी शिकवत आहे असं देखील म्हटलं होतं। आणि आज जर आपण बघितलं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आले आणि ह्यांचा जो टी शर्ट जर आपण बघितलं ह्या ठिकाणी लिहिला आहे हिंदू आहोत हिंदी नाही अशा शब्दाचं हे टी शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या टी शर्टची आता चर्चा ह्या ठिकाणी होत आहे। आपल्यासोबत संदीप देशपांडे आहेत। सर काय सांगाल, टी शर्ट घातलायत, हिंदीचा आपण मुद्दा घेतलाच आहात, काल राज ठाकरे देखील म्हणाले होते आणि आज हा टी शर्ट घातलाय। सन्माननीय राजसाहेबांचे जे विचार आहेत ते घरोघरी पोचले पाहिजेत, लोकांपर्यंत पोचले पाहिजेत आणि या उद्देशाने या टी शर्टवर हे वाक्य जे सन्माननीय राजसाहेबांचंच वाक्य आहे, त्यांच्या एका पत्रातलं वाक्य आहे, ते छापलेलं आहे। या टी शर्टची आता चर्चा देखील होते कारण की अनेक जण तुम्हाला भेटतात, ते फोटो देखील काढतात, सेल्फी काढतात। मला वाटतं लोकांना आवडलंय, लोकांना हे विचार पटतायत, याचंच एक द्योतक आहे। काल आपण बघितलं की शेतकरी कामगार पक्षांचा मेळावा होता आणि त्या ठिकाणी राज ठाकरे म्हणाले सर्वात जास्त डान्स बार असतील ते रायगडमध्ये असतील आणि त्यानंतर आपले मनसैनिकांनी त्या ठिकाणी एक डान्स बार देखील दगडफेक केली होती, फोडण्यात देखील आला। मला वाटतं राजसाहेब जे सांगतात आणि राजसाहेब जे मुद्दे मांडतात ते रस्त्यावर उतरून त्या मुद्द्यांची अंमलबजावणी करणं हे महाराष्ट्र सैनिकाचं कर्तव्य आहे आणि ते महाराष्ट्र सैनिकांनी पनवेलमध्ये पार पाडलेलं आहे। आपण जर बघितलं ॲडव्होकेट जयश्री पाटील आहेत, ते डान्स बार आणि ऑर्केस्ट्राच्या आहार संघटनेचे वकील आहेत। त्यांनी असं म्हटलं की रायगड म्हणजे जे डान्स बार आहेत ते अमराठी लोकांचे नाहीत तर मराठी लोकांचे आहेत। विषय मराठी अमराठीचा नाहीये, विषय अधिकृत अनधिकृतचा आहे। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं देखील म्हणाले की मराठी भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई नक्कीच होईल असं देखील म्हटलंय। मुळात असं आहे, जर मराठी भाषेचा कोणी अपमान केला तर त्याच्या कानाखालीच बसणार, हे सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलेलं आहे। तुम्ही मराठी भाषेचा अपमान करायचा प्रयत्न करा तर तुम्हाला आम्ही सोडणार नाही। नितेश राणे म्हणालेत की गोल टोपेवाल्यांना मारा, मदरशात मराठी शिकवा असं देखील म्हटलं आणि त्या प्रश्नावर मला वाटतं केंद्र शासनाने मदरशामध्ये कंपल्सरी करावं। तुमचंच सरकार आहे ना, नितेश राणेंचंच सरकार आहे केंद्रामध्ये, का नाही करत? उलटा मदरशाला कशाला अनुदान देतात? जर तिथे मराठी शिकवलं जात नाही तर त्यांना अनुदान देणं बंद करावं। आपण जर बघितलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या मनात काय आहे हे सांगू शकत नाही, मात्र मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकतो बद्दल काय बोलायचं? धन्यवाद। नक्कीच हेच होते आपल्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडे आणि आज ते छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आलेत आणि जो आकर्षक टी शर्ट त्यांनी घातला आहे आणि त्या टी शर्टची चर्चा आता ह्या पार्कात होत आहे। कॅमेरामन अमित शिगवणसह मयूरज जाधव, TV9 मराठी, दादर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।